Welcome students in the second part of our lesson cell structure and microorganisms. Students, let's learn about cell size. There is great variation in the shapes of cells. Their shapes are mainly related to their function. Now observe the cells of different shapes which are shown. Yes, cells are of many different shapes. For example, circular, rod shaped, columnar, spiral, oval, rectangular. पहा मुलांनो, समोरील आकृतीमध्ये तुम्हाला सजीवांच्या पेशींच्या आकारातील विविधता दिसत आहे. त्यांचा आकार हा प्रामुख्याने त्यांच्या कार्याशी निगडीत असतो. Now students, there are two main types of cells, animal cells and plant cells. Each cell contains various components for carrying out the life processes of the living organisms, and these components are called organelles. These organelles are studied in detail with the help of the electron microscope, which can magnify images up to 2 billion times their actual size. पेशी, या पेशी आपल्याला नुसत्या उघड्या डोळ्याने दिसत नाहीत आणि या पेशींचे साधारणपणे वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे दोन प्रकार आहेत. आणि या प्रत्येक पेशीमध्ये सजीवांच्या या जीवनक्रिया घडून येण्यासाठी विविध घटक अस्तित्वात असतात. आणि या घटकांनाच आपण ऑर्गनेल्स म्हणजेच अंगके असे म्हणतो. आणि या ऑर्गनेल्सचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा का वापर करायचा? कारण त्याच्या साहाय्याने हे जे अतिसूक्ष्म घटक आहेत, या अतिसूक्ष्म घटकांच्या प्रतिमेचे मॅग्निफिकेशन होऊन त्याची 2 अब्जपटपर्यंत मोठी प्रतिमा आपल्याला अभ्यासता येते. म्हणजे जो अतिसूक्ष्म घटक आहे तो आपल्याला आणखीन मोठा करून पाहता येतो. नाउ स्टुडंट्स, in the next video you are going to learn the difference and the similarities between the plant cell and the animal cell. So please watch the video carefully. Okay, now we are going to see the difference between plant cell and animal cell. You can see different organelles over here. आता आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी ह्याच्यामधला फरक बघणार आहोत. तुम्हाला भरपूर पेशी अंगके दिसत असतील. वेगवेगळी पेशी अंगके तुम्हाला दिसत असतील. नाउ द व्हेरी फर्स्ट डिफरन्स इज प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. सर्वात पहिला फरक आहे पेशी भित्तिका असणे किंवा नसणे. ॲज यू कॅन सी इन द प्लांट सेल you can see this green colored lining and this is called as cell wall, and inside it there is a very thin line of orange color which is called as cell membrane. So in plant cell there is presence of cell wall. वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका तुम्हाला ग्रीन कलरची पूर्ण दिसत आहे आणि ऑरेंज कलरची जी थिन लाईन आहे पेशी भित्तिकेला चिकटून ते आहे पेशी पटल. हे आहे वनस्पती पेशीमध्ये. नाउ इन ॲनिमल सेल देर इज नो सच लाइनिंग ऑफ सेल वॉल. सो देर इज नो सेल वॉल बट देर इज प्रेझेन्स ऑफ सेल मेम्ब्रेन. This cell membrane is just the outer boundary of this animal cell. प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते पण पेशी पटल असतं आणि ते पूर्ण प्राणी पेशीला सराउंडेड असतं. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स इज रिगार्डिंग सेल वॉल which we have studied right now. Second difference is in plant cell there is presence of chloroplast. This is chloroplast which contains the pigment chlorophyll. वनस्पती पेशीमध्ये अजून महत्त्वाचा एक फरक म्हणजे हरित लवके असतात ज्यामुळे
प्रकाश संश्लेषणासाठी मदत केली जाते. ॲनिमल सेलमध्ये बघितलं तर असं हरितलवक कुठेही दिसत नाहीये. इन ॲनिमल सेल देर इज नो प्रेझेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट. देर इज नथिंग विच इज ग्रीन इन कलर हियर or nothing which is called as chloroplast. The third difference between plant cell and animal cell is the presence of vacuole. तिसरा सर्वात महत्त्वाचा फरक आहे रिक्तिका. In plant cell the vacuole is very big. वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका खूप मोठी आहे. In animal cell, vacuoles are very small and many in number. प्राणी पेशीमध्ये रिक्तिका बऱ्याच असतात आणि अगदी छोट्या छोट्या असतात. पण वनस्पती पेशीमध्ये अशी एकच रिक्तिका होती जी मोठी होती. Another difference between plant cell and animal cell is presence of lysosome and peroxisome. But right now we are going to focus only on these three differences. All the other cell organelles are same in both plant cell and animal cell. बाकीची सर्व पेशी अंगके वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये अगदी सारखी असतात. चला तर मग ती कुठली आहेत बघून घेऊया. In both plant and animal cell, there is presence of nucleus. दोन्ही वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये केंद्रक आहे. त्यानंतर दोन्ही वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये आंतरद्रव्य जालिका आहे. We have endoplasmic reticulum in both plant cell and animal cell. Then we have a cell organelle which is called as mitochondria in both plant cell and animal cell. आपल्याकडे दोन्ही वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये तंतुकणिका नावाचं पेशी अंगक आहे. Then we have vacuoles, but there is a difference in the size as we have studied. And we have Golgi bodies in both plant cell and animal cell. Golgi पिंड नावाचं पेशी अंगक दोन्ही वनस्पती पेशी, गॉल्जी पिंड नावाचं अंगक दोन्ही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये आहे. सो हा आहे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामधला फरक. So students, from this video we have learned that the cell has four main parts: the cell wall, cell membrane, cytoplasm and cell organelles. So let's learn about them in detail. First, cell wall. The cell wall is the outermost covering of a cell. It is present only in plant cells. Cell wall म्हणजे पेशीभित्तिका या फक्त वनस्पती पेशींमध्येच आढळतात आणि हे पेशींचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे. The next is plasma membrane. The plasma membrane, also called the cell membrane, is a kind of thin covering. It is extremely delicate and flexible. It is the outermost covering of animal cells. Plasma membrane, ज्याला आपण सेल मेम्ब्रेन असेही म्हणतो, हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक व लवचिक असते आणि प्राणी पेशींचे ते सर्वात बाहेरचे आवरण असते. The next is cytoplasm. The liquid part in the cell present around the nucleus is called cytoplasm. या पेशीच्या आतमध्ये पेशी केंद्रका व्यतिरिक्त जो द्रवरूप म्हणजे लिक्विड पार्ट असतो त्यालाच सायटोप्लाझम असे म्हटले जाते. It occupies the space between the plasma membrane and nucleus. Cell organelles are scattered in the cytoplasm. आणि हे जे सायटोप्लाझम आहे हे आपण पाहिले की पेशी पटल आणि केंद्रक याच्या दरम्यान असते आणि पेशींची जी विविध अंगके आहेत ती यामध्ये विखुरलेली म्हणजेच पसरलेली असतात. द नेक्स्ट पार्ट इज सेल ऑर्गनेल्स.
These mainly include the nucleus, endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosomes, mitochondria, vacuoles, plastids, etc. Plant cells contain chloroplasts. पहा मुलांनो, जो शेवटचा पार्ट आपण पाहिलेला आहे त्याला म्हणतात सेल ऑर्गनेल्स. पण ह्या सेल ऑर्गनेल्समध्ये प्रामुख्याने न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी बॉडीज, लायझोझोम्स, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युअल्स, प्लास्टिड्स इत्यादींचा समावेश होतो. आणि या प्लांट सेल्समध्ये क्लोरोप्लास्ट म्हणजेच हरितलवके असते. आणि याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास आता आपण करणार आहोत. सो द फर्स्ट सेल ऑर्गनेल इज न्यूक्लियस. Nucleus is the most important organelle of the cell. There is a porous double membrane around it. केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक म्हणजे ऑर्गनेल आहे. त्याच्या भोवती दुहेरी सछिद्र पटल असते. फंक्शन, इट कंट्रोल्स ऑल द फंक्शन्स ऑफ द सेल. या पेशींचे सर्व कार्य हे केंद्रक म्हणजे न्यूक्लियसच नियंत्रित करत असते. The second cell organelle is endoplasmic reticulum. It is sprawling net-like organelle. Endoplasmic reticulum हे एक विस्तृत जाळीदार अंगक आहे. Function, it makes necessary changes in the proteins produced by ribosomes and send them to the Golgi bodies. आणि हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ते रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जी बॉडीजकडे पाठवण्याचे काम करते. द नेक्स्ट सेल ऑर्गनेल इज गॉल्जी बॉडीज. दे आर मेड अप ऑफ सेव्हरल फ्लॅट सॅक्स. गॉल्जी बॉडीज हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेले असते. फंक्शन, दे डू प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन्स. आणि हे गॉल्जी बॉडीज प्रथिनांचे योग्य वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन करण्याचे काम करत असते. The next is mitochondria and plastids. They are organelles with double outer covering. Mitochondria आणि plastids हे दुहेरी आवरण असलेले अंगके म्हणजे ऑर्गनेल्स आहेत. फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया, दे प्रोड्यूस एनर्जी, सो दे आर कॉल्ड द पॉवर हाऊसेस ऑफ द सेल्स. हे जे मायटोकॉन्ड्रिया आहे हे ऊर्जा तयार करतात आणि म्हणूनच त्यांना पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हटले जाते. The next organelle which is present in plant cell is chloroplast. The chloroplast in plant cells carry out the function of photosynthesis. आणि हे क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितलवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करत असतात. The next cell organelle is vacuoles. Vacuoles in animal cells are small, whereas there is only one large vacuole in a plant cell. प्राणी पेशीमधील व्हॅक्युएल्स या आकाराने छोट्या असतात, तर प्लांट सेलमध्ये असलेल्या व्हॅक्युएल ही एकच असते आणि ती मोठी असते. फंक्शन, व्हॅक्युएल्स हेल्प टू थ्रो आउट वेस्ट प्रॉडक्ट्स ऑफ द सेल. आणि ह्या ज्या व्हॅक्युएल्स आहेत ह्या पेशीमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करत असतात. सो स्टुडंट्स, वी हॅव लर्न अबाउट द साईज ऑफ द सेल अँड द difference between the plant cell and the animal cell. Thank you.